पवन नमस्कार. नमस्कार. आपलं गाव कोणतं? गारवडे. आपण इथं भात कांडायला बऱ्याच वेळा आलेला आहे. म्हणजे आपल्याला क्वालिटी तांदळाची कशी वाटते? क्वालिटी एक नंबर निघते, काय विषय नाही. क्वालिटी एक नंबरच आहे. काय तुकडा नाही, काय नाही, तुकडा होण्याचं प्रमाण वगैरे कसं काय? काय नाही, काय नाही, ओके मध्ये आहे, काय विषय नाही. आणि आपण ह्याच्या अगोदर एक 2 महिन्यापूर्वी भात काढलं होतं, त्याचा तुकडा होत होता. म्हणजे याचं कारण तुम्हाला आता मी सांगितलं, म्हणजे काय आहे कारण नेमकं? होय होय. म्हणजे भात मुरलं नव्हतं त्यामुळे काय होत होतं, आपला तुकडा होत होता. हा तुकडा होत होता. जसं भात मुरेल तसं जसं चांगलं म्हणजे तुकडा पाडण्याचं प्रमाण आपलं कमी कमी येते. जसं भात परिपक्व पूर्ण होईल, जसं मुरेल त्याला कडकपणा जसा येतोय, जसं भात मोडण्याचं प्रमाण, कणीचं प्रमाण हे बऱ्यापैकी म्हणजे एक अंश कमी येते. तुम्हाला क्वालिटी कशी वाटली भाताची? क्वालिटी आता एक नंबर निघते. पहिलं आपलं जरा जास्त मुरलं नव्हतं भात, त्यामुळे आपली कणी पडत होती. बरोबर. आणि आता मुरल्यामुळे आता असा चांगला स्वच्छ आणि चांगला निघतोय. चांगला भात निघतोय. आता येणाऱ्या नवीन ग्राहकाला किंवा ज्यांना माहिती पोहोचेल त्या ग्राहकांना तुम्ही काय सांगाल की बाबा भाताची क्वालिटी कशी येते किंवा काय? भाताची क्वालिटी चांगली येते. आपण आपलं भात वाऱ्याला देऊन असं स्वच्छ बरोबर स्वच्छ आणलं तर आपलं स्वच्छ तांदूळ निघेल. अगदी अगदी असं. धन्यवाद पवन. तुमचं गाव गारवडे म्हणा. हा गारवडे. तुमचं नाव काय साहेब? बाळकृष्ण कदम. धन्यवाद साहेब. धन्यवाद.